चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी ऐश्वर्य सुर्वे मुंबई कस्टम्ससाठी देखील व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळणारा हा डीएन नगर अंधेरीचा खेळाडू. पहिला बॉल थोडासा लांब टाकला होता, हलकासा टर्न होऊन कीपर अमोल भोसले यांच्या हातामध्ये विसावताना पाहिलं. मिळेल स्ट्राईकवर जर पाहिलं तर आकाश पाटील. वाह, काय फटका मारलाय, जबरदस्त स्ट्रोक, परंतु पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. आकाश पाटील विंदन आहे ना? आकाश, येस, विंदनेचे आकाश पाटील यांना आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये. उरण तालुक्यातील सध्या चर्चेत असणारं नाव आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत आणि काय जबरदस्त कॅच पकडली आहे. विकेटचं पतन, ऐश्वर्य सुर्वे घेत आहेत महत्वाची विकेट. वाह, काय कॅच पकडली आहे, जबरदस्त, स्वतःला बॅलन्स केलं. अभिषेक जोशी होते तिकडे, त्यांनी पकडलेली ही कॅच. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव नागवेकर चाललेले आहेत. ख्यातनाम खेळाडू आहेत. आज राहुलच्या जोडीने त्यांनाही खेळ करावा लागणार आहे. 5 ओव्हरची असणारी महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते. श्री समर्थ रोड लाईन गुडेवाटार, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एडी स्पोर्ट्स बंदर रोड यांच्यातील सुरू असणारा हा महत्वाचा सामना. तसं पाहिलं तरी मैदानाच्या बाहेरचे मित्र आहेत, परंतु आता प्रतिस्पर्धी आहेत. हो हो, पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये, काय मारलाय गौरवने, वा वा वा. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार. परंतु फटका ला जबाब होता गौरव यांचा. आणखीन एक, याही वेळेला समोर मारलाय, कडक फ्लॅट षटकार. वा गौरव वा, सिक्सर. गेल्या गौरवने वातावरण गौरवमय करून टाकलंय. यावेळेला वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पाण्यामध्ये बॉल थांबलाय, 1 रन तिकडे मिळेल. ही पहिली ओव्हर बॉलिंग टीमच्या बाजूने जाणार नाही संपूर्ण, याची काळजी गौरव यांनी घेतली. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकाराच्या मदतीने जरी 1 विकेट घेतली आहे तरी धावसंख्या 14 झाली आहे. गौरव जबरदस्त कामगिरी करतायत, षटकाराने खातं खोललं, त्यानंतर आणखी एक षटकार त्यांनी खेळला. आता मात्र ओमकार येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन आलेले आहेत आणि ऐश्वर्य सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध त्या 14 आलेल्या आहेत. मॅच जबरदस्त होणार आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत आणि रत्नागिरीच्या या दोन्ही टीम जर पाहिलं तर एकमेकांच्या विरोधात कित्येक मॅच खेळलेल्या आहेत. त्याच्यामुळे अख्ख्या रत्नागिरीचं लक्ष या मॅचवर लागलेलं आहे. उसळी होती, पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि या बॉलवर मात्र गौरव यांना त्यांनी फसवलंय. ओमकार घेत आहेत पहिल्याच बॉलवर विकेट.
करणाऱ्या टीमकडे जाणारा हा सामना अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाहायला मिळतोय आणि जरी 2 षटकार मारले असतील तर त्यांना बाद करण्यात ओमकार धनावडे यशस्वी राहिले. 14 धाबा धावफलकावर आहेत. 2 विकेट आले आहेत. आयकॉन सचिन मोरे आता मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. पनवेल परिसरातील नेरे गावातून येणारा हा खेळाडू चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. नुकतीच रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी चांगली अष्टपैलू कामगिरी केली होती. तेच सचिन मोरे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थोडेसे चिंतेचं वातावरण असणार आहे कारण 2 विकेट आलेले आहेत. पुढे वठार या टीमच्या दुसऱ्या बाजूला बंदर रोड यांच्यातील सुरू असणारा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी प्रेक्षकांची गर्दी होते आणि दरवर्षी ही स्पर्धा चर्चेचा विषय सुद्धा असते कारण कोकणातील ही मानाची स्पर्धा आहे. आपल्या भेटीला आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक सुद्धा आनंद घेत आहेत या मॅचचा. उद्या आहे भारताचा स्वातंत्र्य दिन आणि त्याची तयारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर चालू आहे. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी बॅक टू बॅक डॉट बॉल करताना पाहिलं मिळालेले आहेत. ओमकार धनावडे जसे बॉलिंगला आले ना त्यांनी मात्र रनवर थोडंसं कंट्रोल इकडे आणलेला आहे. या गावनिहाय क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा आहे. प्रत्येक गावागावातील क्रिकेट आता अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आणि गावाच्या क्रिकेटमधून सुद्धा आता खूप सारे खेळाडू पुढे येत आहेत. हो थोडासा पुढे केला. हाही बॉल चांगला पाहायला मिळतोय. ओमकार धनावडे आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकतायत. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीची चर्चा आहे. ओमकार यांचा हा बॉल थोडासा पुढे राहिला आणि थोडासा खाली सुद्धा राहिलाय. काय गोलंदाजी केली आहे. कमबॅक केलाय. एकही धाव आतापर्यंत या षटकात ओमकार धनावडे यांनी दिलेली नाहीये. हाही बॉल यष्टीरक्षकाकडे. हो लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा केलेला आहे. जबरदस्त कामगिरी. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 14 आल्या या ओव्हरमध्ये पहिले 5ही बॉल निर्धाव टाकण्याचं काम केलंय. राऊंड द विकेट गोलंदाजी करत आहेत. ते कोण बनवतायत, अँगल बनवतायत आणि बॉलला यष्टीरक्षकाकडे पाठवतायत आणि त्याच्यामुळे ओमकार धनावडे यांच्या नावाची चर्चा आहे. ज्याचा परफॉर्मन्स त्याची चर्चा आणि सध्या ओमकार धनावडे यांचा परफॉर्मन्स होतोय त्याच्यामुळे चर्चा त्यांचीच होणार. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने लॉफ केलाय पण चांगला होता सचिन मोरे यांचा आणि हा शेवटचा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 षटकार. शेवटच्या बॉलवर मोठे फटके मागील षटकाच्या अंतिम 3 चेंडू असताना 2 षटकार आले. याही ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 5 बॉल डॉट शेवटच्या बॉलवर आलेला षटकार. म्हणजे ही मॅच आम्ही सुद्धा सोडणार नाही हे सांगतायत. गुढे वठार आणि बंदर रोड दोन्ही टीम जर पाहिलं तर जबरदस्त आहे. धावसंख्या 20 झाली आहे. 5 चेंडू लगातारचे निर्धाव आले होते आणि आता बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. प्रथम पाहूया प्रथम कशा प्रकारची कामगिरी करतील. जोडीला राहुल आहेत आणि राहुलच्या जोडीला जर पाहिलं तर सचिन मोरे सुद्धा आहेत. 4 चेंडू निर्धाव खेळले आणि त्याच्यानंतर 5व्या चेंडूवर त्यांनी षटकार सुद्धा खेळला. वेगात बॉल टाकलाय. पहिला थोडासा लांब आपटला जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि राहुल ओसवाल बॅटिंगसाठी राहुल ओसवाल आहेत. त्यांना खेळावं लागणार आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे तो आज दाखवावा लागणार आहे. परंतु प्रथम यांचा पहिला बॉल हा निर्धाव जातोय. पुन्हा लांब आपटलाय परंतु जास्त लांब आपटलाय. या वेळेला जाईल मात्र डोक्यावरून आणि पाठीमागे 1 रन देखील मिळणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 22 धावा धावफलकावर. दोन्ही टीमचे खेमे सुद्धा इकडे दाखवले जात आहेत. काही ठिकाणी चिंतेचं वातावरण असतं, काही ठिकाणी जर पाहिलं तर आनंदाचं वातावरण असतं.
चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीचा आजचा व्यावसायिक गटाचा म्हणजे आयकॉन गटाचा दिवस आहे. हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अपेक्षा एवढा उसळी नाही घेतली, त्याच्यामुळे डॉट बॉल यष्टीरक्षक यांच्याकडे जाईल. अमोल भोसले यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. 22 धावा झाल्या, 2 विकेट माघारी परतलेले आहेत आणि 2.2 ओव्हरचा खेळ झालेला आहे. 5 षटकांची असणारी ही मॅच आपल्या भेटीला आली आहे रत्नागिरी नगरीमध्ये. पुन्हा एकदा हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. फुटवर्क थोडंसं नाही पाहिलं मिळालं, जागेवरूनच हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे हा बॉल डॉट येताना पाहिला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी आजही आहे आणि उद्या सुद्धा गेल्या वर्षीचा भारताचा स्वातंत्र्य दिन आठवतोय आणि काय गर्दी होती इकडे, उद्याही गर्दी असेल. पुल केला जातोय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत आणि पकडतायत कॅच. प्रथमला मिळतंय यश, विकेटचा पतन. महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026 आणि या स्पर्धेच्या निमित्तानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना कुडेवटर संघ सुरुवात खूप चांगली झाली होती, त्यानंतर थोडेसे बॅकवर्डला गेलेत, परंतु इथून ते कमबॅक करू शकतात का? गौरव, काय वाटते, 5 षटकात किती धावा अपेक्षित आहेत आणि विशेष करून या षटकात? नक्कीच 5 ओव्हरमध्ये आम्ही 50+ टार्गेट ठेवण्याचा उद्देश करू, कारण येलो बॉल जो सीम बॉल आहे तो खूप क्रुशल आहे, कारण तो गेम चेंजिंग ठरतो, त्यामुळे 50+ रन्स नक्की चांगले होते. सुमित सर, तुमच्या डोक्यामध्ये काय आता शिस्त आहे? माझ्या डोक्यामध्ये हेच उद्दिष्ट आहे की येल्लो बॉल जास्तीत जास्त बॅट्समननी चांगला हँडल केला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये 14 धावा जरी आल्या तरी पुष्कळ होतील. बाकीच्या 4+ झाले तर 50+ होण्याची शक्यता आहे आणि हा चांगला फटका मारला आहे. अशा प्रकारची फलंदाजी करणे आवश्यक होती आणि तीच सुरुवात केलेली आहे. संघाचं उद्दिष्ट 50+ असेल तर आपल्याला बॉलिंग करताना 4 धावांचं एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज आहे, कारण जर 14च्या खाली स्कोर झाला तर -4 मध्ये झाला तर आमच्या टोटलमध्ये ॲड होणार आहे, तर त्या दृष्टीने फलंदाजी करणं आवश्यक आहे. थँक्यू सुमित आणि गौरव. ओव्हर टू कॉम्बॉक्स. षटकार आलेला आहे, गरज होती या ठिकाणी मोठ्या फटक्यांची, मोठा फटका आलेला आहे. मॅच चांगली होते. 28 धावा धावफलकावर एकंदरीत पाहायला मिळत आहेत आणि साहिल कोरगावकर यांच्या बॅटमधून आलेला षटकार. सचिन आणि साहिल दोघांनी मोठे फटके आता खेळलेले आहेत. प्रथम हो, हा बॉल थोडासा खाली राहतोय, जाईल यष्टीरक्षकांकडे आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 28. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. तीन ओव्हरचा खेळ संपलेला आहे. महत्वाची मॅच, ज्या मॅचवर सध्या सगळ्या रत्नागिरीचं लक्ष लागलेलं आहे. 28 धावा धावफलकावर आणि बॉलिंगसाठी येत आहेत अमोल भोसले यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. 2 आणि हे षटक बी अ किंग ओव्हर, त्यामुळे 14 रन करावे लागतील, नाहीतर +- पहिला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय खरा, परंतु एका धावेसाठी सचिन यांनी पाठवलाय. चांगले ऑलराऊंडर आहेत सचिन मोरे, परंतु दुसऱ्या बाजूला अमोल भोसले हे नाव देखील रत्नागिरी जिल्ह्यातील वलयांकित नावांपैकी एक नाव आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहिल्या मिळते. 29 धावा धावफलकावर ऐश्वर्य सुर्वे यांना आपण पाहतोय. थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला आहे. ओ हो हो हो, थोडीशी बॉलनी उसळी घेतली, त्याचा अंदाज नाही आला आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार.
डाबापासून रंगायला सुरुवात झाली आहे. आता मात्र कव्हर्सला खेळलेला आहे आणि हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4-4-4-4 चौकार. निभावताना पाहायला मिळत आहे. सुरुवात संत झाली परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. चौकार षटकार चौकार या गोष्टी इकडे पाहायला मिळाल्या आणि जे टार्गेट होतं ते सुद्धा अचीव झालंय. म्हणजे बोनस तर नक्कीच होणार आहे. 43 धावा धाव फलकावर. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, टायमिंग नाहीये आणि बॉल पाठीमागे जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 16 रन आलेले आहेत. 47 वर धाव फलक पोहोचला सुद्धा. एक चेंडूचा खेळ शिल्लक सुद्धा आहे. सचिन मोरे 10 बॉलमध्ये 22 वर खेळतायत. बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये हा खेळाडू सरस आहे आणि म्हणूनच आयकॉन म्हणून पनवेल ते रत्नागिरी असा प्रवास त्यांनी केलाय. आजचा दिवस आयकॉनचा आहे. रत्नागिरी तालुक्यातील हे जे ग्रामीण संघ आहेत त्यांच्यामधील मॅचेस. यावेळेला फक्त बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि 1 रन तिकडे कंप्लीट होते. धाव संख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 45 वर. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि बोनस मात्र नक्कीच मिळणार आहे 4 धावांचा. त्याच्यामुळे धाव संख्या आता एकंदरीत जाऊन पोहोचते ती 49 धावा धाव फलकावर पूर्ण झालेल्या आहेत. वाह, एक षटक अजूनही बाकी आहे आणि या एका षटकामध्ये किती धावा बनवल्या जाणार यावर देखील सगळ्यांच्या नजरा असणार आहेत आता. चेक. थँक्यू चंद्रकांत शेट्टी. व्यासपीठावरती इथं आताच नुकतंच सईद मुकादम साहेबांचं शुभागमन झालं. आदरणीय सईद मुकादम साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि आताच सुमितनं जे या ठिकाणी एक विधान केलं होतं, अर्थात अंदाज वर्तवला होता, तो खरा ठरला आहे. त्यामुळे धावसंख्या 49 वर आहे. 49-3. शेवटचं षटक आहे. काही मोठे फटके याही ठिकाणी येतील का? कारण सचिन मोरे बॅटिंग करतायत. पहिला बॉल डॉट टाकलाय. पहिल्याही षटकात लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकले होते. हेच ते गोलंदाज आहेत ओमकार धनावडे आणि याही षटकाची सुरुवात त्यांनी डॉट बॉलने केली आहे. परंतु समोर 23 धावांवर खेळणारे सचिन मोरे आयकॉन. हो 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 हो, हाही बॉल यष्टीरक्षकाकडे जाताना पाहिला मिळेल. हा गोलंदाज काही कमी नाहीये. भाऊने 8 बॉल टाकलेत आणि 8 पैकी 7 बॉल डॉट टाकण्याचा कारनामा केलेला आहे. कौतुक तर त्यांचंही होईल. 49 धावा एकंदरीत धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. सचिन मोरे विरुद्ध ओमकार धनावडे. शेवटचं षटक, महत्वपूर्ण षटक आपण या ठिकाणी पाहतोय. हाई बॉल यष्टीरक्षकाकडे. गती परिवर्तन, टप्पा परिवर्तन. हाई बॉल डॉट सोपी गोष्ट नाहीये. रबरच्या बॉलने सिमेंटच्या खेळपट्टीवर 9 पैकी 8 बॉल डॉट टाकण्याचा कारनामा केलेला आहे ओमकार धनावडे यांनी. धाव संख्या 49 वर स्थिरावलेली आहे. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. वा 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 वा, ओमकार धनावडे, ओमकार धनावडे, ओमकार धनावडे या नावाची चर्चा होईलच. कारण शेवटच्या षटकात जर पाहिलं तर लगातारचे डॉट बॉल टाकलेत त्यांनी आणि 4 डॉट बॉल टाकलेत. जो कारनामा त्यांनी या अगोदरच्या षटकात सुद्धा केला होता, लगातार 5 बॉल टाकण्याचा ओमकार धनावडे. यावेळेला समोरच्या दिशेने एक वेगवान फटका खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे. 1 रन मिळेल आणि 1 रनने धाव संख्या पुढे जाते आणि दुसरीचाही कॉल दिला. 2 रन कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धाव संख्यात 50 पार. 51 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत आणि आता डावातील शेवटचा चेंडू सोपी गोष्ट नाहीये. तब्बल 9 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा या गोलंदाजाने केलाय 11 पैकी. सचिन मोरे 25 वर बॅटिंग करतायत. आपल्या टीमसाठी की फॅक्टर राहिले सचिन, परंतु ओमकारच्या विरुद्ध थोडेसे त्रस्त राहिले, हेही तेवढंच महत्वाचं. हाई बॉल यष्टीरक्षकाकडे जाताना पाहिला मिळेल आणि कौतुक आणि टाळ्या या ओमकार धनावडेसाठी व्हायला पाहिजेत. कारण 2 ओव्हर टाकल्या, त्याच्यापैकी 10 बॉल डॉट टाकले आणि रन दिल्या फक्त 8. वा ओमकार वा. आणि धाव संख्या झाली 51. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 52.
रामचानकी गावकडी संघाचा कॅप्टन जयभैरी मुरुगवाडा संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचे. अजित मोहिते, ओम पांडे हे अखिल भारतीय स्तरावरती खेळणारे खेळाडू या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रामचानकी गावकडी आणि जयभैरी मुरुगवाडा कॅप्टन आपण टॉससाठी या. Trophy 2026 season 5 powered by Deepak Dada Pawar, co-powered by Triple S. तीसरे दिन का तीसरा मुकाबला आप देख रहे हैं बीच मैदान पर, लेकिन चौथा मुकाबला बहुत इंटरेस्टिंग होगा. और हमारे साथ जयभैरी मुरुगवाडा के कप्तान और रामचानकी गावकडी के कप्तान जुड़ चुके हैं. इस मुकाबले में मजा आएगा. टॉसची वेळ झाली तर आता टॉस देखील आपण करूया. सईद मुकादम यांच्या शुभ हस्ते पर टॉस केला जाईल. ट्रिपल एस जयभैरी मुरुगवाडा संघाचा कॅप्टन टॉस जिंकतो आहे. सईद मुकादम साहेब, थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती असतंच तेव्हा दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना सईद मुकादम सर, अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहात आणि त्याचे कारण काय? क्षेत्ररक्षण करून कमीत कमी रन थांबवण्याचा प्रयत्न करू. आयकॉन खेळाडू कोण काही? आरफ शेख आणि ओमकार मोरे अत्यंत महत्त्वाचे दोन्ही खेळाडू आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेबद्दल आपली प्रतिक्रिया कशा पद्धतीनं या ठिकाणी जेव्हा खेळायला येतात तेव्हा जो उत्साह या ठिकाणी ते वाढलेला असतो? दरवर्षी आम्ही ह्याच स्पर्धेची वाट पाहत असतो. खूप छान प्रतियोगिता होते. महत्त्वाचा डाव असेल तुमच्यासाठी. टॉस तुम्ही पराभूत झाला, टॉस जर जिंकला तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच करणार होतो. हां, नाईलाजाने बॅटिंग करायची की त्याची तुमच्याकडे रणनीती तयार आहे? आहे रणनीती तयार आहे. जास्तीत जास्त स्कोर बनव आणि मग नंतर डिफेंड करण्याची काय मनामध्ये आहे की किती धावा झाल्या तर त्या या ठिकाणी फायटिंग टोटल ठरेल? 60-65 तरी करेल बघू. आयकॉन खेळाडू कोण खेळत आहे? अजित मोहिते आणि ओम पांडे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉवर प्ले. त्या पॉवर प्लेमध्ये किती धावा तुम्ही उभाराल? आम्ही 15 ते 20 धावा मारण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्लेमध्ये किती शिकार कराल? किती विकेट तुम्हाला मिळतील? काय या ठिकाणी प्लॅन असेल? 1-2 विकेट घ्यायचा प्रयत्न करू. अतिशय महत्त्वाचं आहे. हे बॅटल आपण पाहू शकता. ही कॉन्टेस्ट आहे दोन संघादरम्यान. जयभैरी मुरुगवाडा संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ रामचानकी गावकडी संघाला या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये बॅटिंग करायचे. दोन्ही संघाचे प्लॅन तयार आहेत. आयकॉन खेळाडू देखील आपला जलवा दाखवण्याकरता तयार असतील. पण आता दुसरा डाव लागणार आहे. त्या दुसऱ्या डावाकडे जाऊया, जिथे पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये सिद्दीक आणि चंद्रकांत शिंदे यांचा आवाज आपण ऐकणार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आवाज हॅलो, आवाज प्रशांत दादवडे सरांचा आपण ऐकत होतात. मॅच गेली दुसऱ्या डावाकडे. पहिल्या डावात मजा आली तर दुसऱ्या डावात सुद्धा मजाच येणार आहे. आणि निखिल जाधव इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. अमोल भोसले त्यांच्या जोडीला आहेत. आणि या मॅच मध्ये काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोणता संघ या स्पर्धेत राहणार, कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार याच्यावर देखील नजरा लागलेल्या आहेत. तिसरा सामना दुसऱ्या डावामध्ये आलेला आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. tenniscricket.in भारतातील आघाडीची जी वाहिनी आहे, पहिली टेनिस क्रिकेटची वाहिनी, त्यावर या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण आपण पाहत आहेत. तर त्या खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे, त्यांचंही आम्ही कौतुक करू. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं गेलेलं आहे. शांत शिस्तबद्ध. विशेष म्हणजे मैदान सुद्धा खूप चांगलं आहे. आउटफील्ड चांगली आहे, खेळपट्टी चांगली आहे. या स्पर्धेसाठी बॉल सुद्धा खूप चांगले यूज केले गेलेले आहेत.
आणि सगळं काही अगदी प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, आसन व्यवस्था पाहायला मिळते. आणि आता या दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. लक्ष किती आहे हे महत्वाचं नाहीये, कशा प्रकारे तुम्ही फाईट करताय हे महत्वाचं आहे. 5 ओव्हरमध्ये 52 फाईट होऊ शकते आणि या 52 मध्ये फाईट कशा प्रकारे केली जाईल, कारण आता गोलंदाजांचं देखील कसब आहे. तर फलंदाजांना जरी या 52 असतील तर त्या कराव्या तर लागणार आहेत, त्याच्यासाठी बॅट तर फिरवावी लागणार आहे, त्याच्यासाठीचं फुटवर्क तर करावं लागणार आहे. क्रिकेटच्या खेळाची मित्रांनो ही तर मजा आहे. एक कोणी बॅटर, कोणी फिल्डर, कोणी बॉलर असा एक संघ बनतो. कुणी या आळीतला, कुणी त्या आळीतला, कुणी या चौकातला, कुणी त्या चौकातला. गावाचा संघ असाच बनत नाही, या सगळ्यांचा बनतो. आणि सगळ्यांचा एक संघ बनलेला संघ त्यांची मॅच पाहायची सुद्धा एक वेगळी मजा असते, कारण गावचा संघ ज्यावेळेला मैदानात उतरतो ना, अख्ख्या गावाचा त्यांना पाठिंबा असतो. आणि ट्रॉफी सुद्धा ज्यावेळेला गावाच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जिंकल्यानंतर वाजत गाजत नेण्याची सुद्धा एक वेगळी मजा असते. आणि ती मजा या ग्रामीण क्रिकेटमध्येच असते. आणि त्याच्यामुळे ग्रामीण क्रिकेटला अलीकडच्या कालावधीमध्ये एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. ग्रामीण क्रिकेट हे पैशासाठी नाही खेळलं जात, ते गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं. आणि त्याच्यामुळे या क्रिकेटची मजा काहीतरी वेगळीच आहे. कारण लहानपणी ज्या वेळेला आपण क्रिकेट खेळायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला स्वप्न पाहतो की मी एक दिवस माझ्या गावासाठी क्रिकेट खेळेल आणि माझ्या गावाचं क्रिकेट, माझ्या गावाला मी ट्रॉफी जिंकून देईल, असं प्रत्येकालाच मात्र लहानपणापासून वाटत असतं. परंतु या ग्रामीण क्रिकेटमध्ये गावच्या 11 जणांच्या टीममध्ये संधी लागणं तेवढं सोपे नसतं. मग सुरुवातीला तुम्हाला सराव करावा लागतो, छोट्या टीममध्ये खेळावं लागतं. त्यांचा तिकडे परफॉर्मन्स चांगला दिला तर मोठी लोक तुम्हाला बोलवतात आणि मुख्य संघामध्ये तुमची निवड होते. निवड झाल्यानंतर कधी परफॉर्मन्स मिळतो याची देखील आपल्याला उत्कंठा असते. आणि एकदा का संधी मिळाली, संधीवर तुटून पडायचं असतं. आणि कारण आता काळ बदललाय तसं क्रिकेट बदललंय. बदललेल्या या क्रिकेटला मात्र आज रत्नागिरीमध्ये आपण पाहतोय. रत्नागिरीची ही सगळी अनमोल रत्न आज आम्हाला मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. निखिल जाधव इन ऍक्शन, अमोल भोसले इन ऍक्शन. पाहूया काय होणार. विनय गोवेकर सरांचं देखील मैदानाच्या आतमध्ये आगमन होत आहे. गेल्या वर्षीची स्पर्धा विनय गोवेकर यांनी गाजवली होती आणि खूप सारं व्हायरल झाले होते त्यांचे जे व्हिडिओ त्यांनी ओव्हर केली होती गेल्या वर्षी. आणि त्याच्यामुळे क्रिकेटला वय नसतं, क्रिकेट खेळताना जिद्द महत्वाची असते. विनय गोवेकर यांनी गेल्या वर्षी ती दाखवली होती. याही वर्षी पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. राहुल ओसवाल यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय पहिल्या षटकासाठी. सर एक मिनिट, अक्षय सर. चला मॅच सुरू होते. 52 धावांचं लक्ष, ज्या मॅचची उत्कंठा सगळ्यांनाच आहे, तीच मॅच आता दुसऱ्या डावामध्ये आलेली आहे. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी रत्नागिरी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. राहुल ओसवाल बॉलिंगसाठी दाखल होत आहेत, तर स्ट्राईकवर बॅटिंगसाठी अमोल भोसले यांना आपण पाहतोय. आणि जोडीला निखिल जाधव यांना देखील आपण पाहतोय. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा, जास्त बाहेर आहे त्यामुळे पंच कळवत आहेत हा व्हाईट बॉल आहे. सुरुवात होते अवंतरच्या स्वरूपात. महत्वाची मॅच आपल्या भेटीला येणार आहे. आणि इकडे फील्डिंग टीमने चॅलेंज केलेला आहे पंचांच्या या निर्णयाला आणि दाद मागितलेली आहे तिसऱ्या पंचांकडे.
योग्य बॉल. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. राहुल ओसवाल पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. अमोल भोसले ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. जातोय गोशंकित क्षेत्राच्या दिशेने. एका धावेने चला धाव फलक जर पाहिलं तर आता सुरू झालेला आहे. पहिली धाव फलकावर जुडली गेलेली आहे. अनुभवी राहुल ओसवाल तर दुसऱ्या बाजूला तेवढेच धडाकेबाज बॅटर अष्टपैलू खेळाडू अमोल भोसले यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. हा बॉल थोडासा पुढे टाकला, थोडासा वेगात देखील टाकला होता आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या पुढे जाते 1 ने. हा बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी म्हणावं लागेल. सुंदर गोलंदाजी केली जाते. नियोजनबद्ध गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल वेगात टाकत नाहीयेत, कंट्रोल आहे त्यांच्याकडे. बॉलला योग्य टप्प्यावर टाकतायत, कमी जास्त गती ठेवतायत आणि बॅटरला थोडंसं त्रस्त करण्याचं काम त्यांनी सुरुवातीपासूनच केलेलं आहे. धावसंख्या 3 वर आहे. लक्ष मोठं नाहीये, परंतु त्याच्यातही थोडासा दबाव निर्माण करण्याचं काम मात्र केलंय राहुल ओसवाल यांनी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, थोडासा लांबून खेचल्या कारणाने बॉल हवेत आणि गोशांकित क्षेत्राच्या दिशेने देखील जाईल. 1 रन तिकडे मिळणार आहे. चांगली गोलंदाजी राहुल ओसवाल यांची. मोठा फटका नाही आलाय, मोठा फटका नाही आलाय. लक्ष मोठं नाहीये, परंतु जर का मोठे फटके नाही आले तर अवघड सुद्धा होऊ शकतं आणि राहुल यांनी दाखवलेला हा अनुभव इकडे खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. चार धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. 52चा पाठलाग करायचा आहे. मॅच नंबर 3 आजच्या दिवसातील आपण पाहतोय. स्पर्धा वेळेत सुरू होते, त्याच्यामुळे अगदी मॅच सुद्धा झटफट फटाफट होत आहेत. वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळलाय, टोलावलाय आणि मोठा फटका खेळलाय. अमोल भोसले यांनी आपला पोलिसी खाके आता दाखवलाय, मारलाय षटकार. संधी सुद्धा आहे. स्ट्राईकवर निखिल जाधव यांना आपण पाहतोय, ज्यांना पावसाळी क्रिकेटचा राजा देखील म्हटलं जातं. याही हंगामात मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर घेण्याचा धडाका ज्या खेळाडूने लावला आणि जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी शतक सुद्धा केलं होतं पावसाळी क्रिकेटमध्ये. असे गिरगावचे वंडर बॉय निखिल जाधव यांना आपण पाहतोय. ॲज अ आयकॉन म्हणून रत्नागिरीला आलेले आहेत.
परंतु स्थानिक खेळाडू सुद्धा काही कमी नाही आहेत, खूप चांगले खेळत आहेत. क्वालिटी क्रिकेट रत्नागिरीमध्ये आता गावागावात होत आहे, ही खूप चांगली आणि जमेची बाब आहे. चिन्मय गुडे येत आहेत गोलंदाजीसाठी. श्री समर्थ रोड लाईन गुडे वठार या टीम साठी आपल्या गोलंदाजी करताना येताना पाहायला मिळत आहेत. निखिल मला आठवतंय सावर्ड्याच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल जिंकली होती निखिल जाधव यांनी. विक्रोलियन्स टीम ज्यावेळेला विजेता राहिली होती. हा बॉल थोडासा लांब आपटलाय, त्यात जास्त उसळी आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11वर हा धावफलक पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात बाजी कोण मारणार याची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे. खूप चांगले क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आयोजनही जर पाहिलं तर खूप चांगलं पाहायला मिळत आहे. आणि पुढल्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा आणखी नव्या साजामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 वर्ष यशस्वी ही स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते, त्यामुळे सगळ्याच आयोजकांचं कौतुक करावं लागेल. नो बॉल. हाई बॉल थोडासा लांब आपटला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा बाउन्स असल्या कारणाने नो बॉल आता दिला गेला आहे. 12 धावा धाव फलकावर आहेत. निखिल जाधव इन ॲक्शन. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी रत्नागिरी आणि सगळ्यांचं स्वागत असणार आहे रत्नागिरी नगरीमध्ये, आंब्याच्या शहरामध्ये. नो बॉल घोषित केलेला आहे. याही परिस्थितीमध्ये मॅच मध्ये यायचंय. 40 धावा अजूनही आवश्यकता आहे. निखिल स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. ओहो, निखिल साठी चांगला बॉल टाकलाय. वा, काही पहिले 2 बॉल जर पाहिले तर स्वैर होते, परंतु तिसरा बॉल चांगला टाकलाय. फ्रीडचा बॉल चांगला येताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आत्मविश्वास देणार. समोरचा कोण आहे याच्यापेक्षा मी कोण आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि मी हे करू शकतो हा विश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे. कारण किती मोठा बॅटर असेल तर तो एकाच बॉलमध्ये आउट होतो आणि किती मोठा बॉलर असेल तर त्याच्या विरुद्ध रन येतात. त्याच्यामुळे दोघांनाही चांगले खेळावंच लागणार आहे. हा बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळालाय. निखिल खेळायला गेले, कव्हरचं क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा खाली राहिला. जातोय मात्र यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. डॉट बॉल येतोय. चिन्मय गुडे चांगली कामगिरी केली आहे. पहिले 2 बॉल स्वैर, त्यानंतरचे 2 बॉल डॉट आलेले आहेत. समीकरण मात्र बदलतंय. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, रत्नागिरी वर्सेस रत्नागिरी. रत्नागिरीचे अनमोल रत्न दोन्ही बाजूला आहेत. गौरव नागवेकर एका बाजूला आहेत, अमोल भोसले एका बाजूला आहेत. अशा प्रकारचा हा सामना चाललाय ज्याच्यावर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. रत्नागिरी. निखिल समोरच्या दिशेने खेळले. ओ हो 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 हो, कॅच होता होता राहिली आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. चांगला एका बाजूला दबाव, एका बाजूला जर पाहिलं तर रन सुद्धा आता येताना पाहिला मिळत आहेत. 18 झालेले आहेत. दुसरी ओव्हर सुरू आहे. आणखीन एक निखिल जाधव ब्रँडेड फटका. बॉल जातोय लांब लांब लांब. जा शोधून आणा बॉल. षटकार.
बरोबरीने जर पाहिलं तर ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा लगातार दुसऱ्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा बांद्रा कोलगेटमध्ये ज्या निखिलने घेतला त्यांनाच आपण बॅटिंगसाठी पाहतोय. कॅच सुटली आणि त्याच्यानंतर षटकार पुन्हा आलाय. आणखीन एक चुकीला माफी नाही. अखूट टप्प्याचा बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. तरचा तिसरा षटकार निखिल जाधव यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. निखिल 19 वर बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या दुसरी ओव्हर सुरू असताना 30 झालेली आहे. निखिल आता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. एक रन तिकडेही मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. ती म्हणजे 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर तब्बल 31 धावा. सुरुवातीला थोडासा दबाव बनवला होता परंतु 3 षटकाराने तो हटवलाय. धावसंख्या झाली बिनबाद 31 धावा. बंदर रोड. सचिन एक चांगले बॉलर आहेत. म्हणजे बॅटरपेक्षा बॉलर म्हणून नाव चांगलं कमावलं या खेळाडूने. परंतु आज कस लागणार आहे. एक चांगली ओव्हर जर या ठिकाणी आली तर कमबॅक होऊ शकतं आणि ती कमबॅक करावं लागणार आहे. कारण बी अ किंग ओव्हर कधी सामन्याला कलाटणी देणारी ठरू शकते. पहिलाच बॉल सीमारेषेच्या दिशेने. निखिल सुरू झालेले आहेत. गिरगावचा वंडर बॉय रत्नागिरीत दाखल झालाय. मारतोय चौकार. षटकार मारले. चौकारही मारला गेलेला आहे. 35 धावा धाव फलकावर. आता थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला परंतु गोशांकित क्षेत्राच्या दिशेने हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. जिकडे 1 रन मिळणार आहे. धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 36 धावा एकंदरीत धाव फलकावर आता पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 16 पाहिजेत. 16 बॉलमध्ये 16ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. निखिल जाधव रत्नागिरीकरांना खुश करतायत. पावसाळी क्रिकेट सातत्याने गाजवतायत. इकडे शूज कंपल्सरी आहेत माझ्या मते. नाहीतर विदाऊट चप्पल सुद्धा अनवाणी खेळण्याची त्यांना सवय देखील आहे. आणखीन एक. आ रा 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 खतरनाक. निखिल जाधव. जाधवने अजून बॅडमिंटन स्ट्रोक का नाही मारला तर आता तो सुद्धा मारला. ज्याच्यासाठी ते ओळखले जातात. हा घ्या. चांगली बॅटिंग करतायत निखिल जाधव. आता सामना हळूहळू एका बाजूला झुकायला लागलाय. नो डाऊट चांगला सामना झाला. दोन्ही बाजूने दबाव होता परंतु ते जे 3 षटकार की फॅक्टर राहिले. धावसंख्या 42 वर फक्त 10ची आवश्यकता आहे. आता 15 बॉलमध्ये 10ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ओहो आणखीन एक फटका समोरच्या दिशेने. मिस टाइम झालाय परंतु या वेळेला काय कॅच पकडली. वाह. आता कोणतीही चुकी होणार नाहीये. आणि साहिल कोरगावकर स्वतःला बॅलन्स करत असताना एक अफलातून कॅच इकडे घेत आहेत आणि बाद होत आहेत निखिल. परंतु रत्नागिरीकर प्रेक्षकांना खुश केलंय अशा प्रकारचे फटके त्यांनी खेळले. विकेट.
सामना. पहिल्यांदा निखिलच्या बॅटिंगबद्दल काय सांगते? ज्याबद्दल त्याने बॅटिंग केले, आक्रमक बॅटिंग केल्यानंतर त्याचा विकेट गेला, परंतु तत्पूर्वी त्याची बॅटिंग तू किती एन्जॉय केलेस? खूप एन्जॉय केले. निखिल जाधव बोलला तर पावसाळी क्रिकेटमध्ये भरपूर ठिकाणी चांगली फलंदाजी केली आणि आता चर्चेमध्ये प्लेअर आहे, उत्कृष्ट फलंदाजी करतो आहे आणि या सामन्यामध्ये दाखवून दिलं आहे. जिथे संधी मिळाली होती समोरच्या संघाला आणि तो झेल ड्रॉप झाल्यामुळे जो षटकार केल्यानंतर जे निखिलच्या बॅटतून षटकारले तिथं फलंदाज संघाने कमबॅक केला आहे आणि विजयाच्या दिशेने गेले आहेत. तरी पण बेकिंग ओव्हरपर्यंत जर हा सामना केला तर काही सांगता येत नाही, दोन्ही साईडला होऊ शकतो. BA किंग ओव्हरमध्ये गुडेवटर कमबॅक करेल का? प्रयत्न करू शकतात, कारण की बेकिंगमध्ये कंपल्सरी 14 करायचे आहेत. 14 नाही केले तर 4 रन मायनस. हे 4 रन जर मायनस झाले तर समोरचा क्षेत्ररक्षण करणारा संघ कमबॅक करू शकतो. आकाश, थँक्यू सो मच. ओव्हर टू कम बॉक्स. अजूनही सामना संपलेला नाहीये. 14 बॉलमध्ये 10ची आवश्यकता आहे आणि यानंतर BA किंग ओव्हर सुद्धा आहे. यावेळेला आल्या पहिल्याच बॉलवर मारलेला स्ट्रोक अभिच्या बॅट मधून सीमा रेषा पार, षटकार. याच दरम्यान व्यासपीठावरती चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीचे उद्घाटे दीपक दादा पवार साहेबांचं देखील शुभागमन झाले आणि चंद्रकांतजी त्यांचं स्वागत एका उत्तुंग षटकाराने झालेलं आहे. दीपक दादा पवार साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू कम बॉक्स. ज्यांनी मात्र अख्ख्या भारताच्या टेनिस क्रिकेटला रत्नागिरीमध्ये आमंत्रित केलं आणि या स्पर्धेचं वेळ अख्ख्या भारताला लागलं. आज टेनिस क्रिकेट चांगल्या उंचीवर चाललंय, त्यामध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सुद्धा एक मोठा वाटा आहे. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पंचांच्या या निर्णयाला दाद मागितलाय वाईडला. व्हाईट बॉल पाहूया. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सगळ्यांची पावलं या स्पर्धेच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. काय उत्कंठा या स्पर्धेची लागली होती. आयकॉन आलेत आणि आयकॉनने मन जिंकून घ्यायला सुरुवात केलेली आहेत. हो, एका आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता अभिचा यावेळेला आणि परंतु तो यशस्वी नाही झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपतो. 49 झालेले आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे तर अजूनही 3 धावा आणि आता आहे BA किंग ओव्हर. किंग ओव्हर, या ओव्हरमध्ये काही चमत्कार होईल का याच्यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. आणि गौरव नागवेकर स्वतः बॉलिंगसाठी दाखल झालेत. 2 मित्रांमधील झुंज आता पाहायला मिळेल क्रिकेटच्या मैदानावरची. परंतु जरी मित्र असतील तर एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करायच्या आहेत. हो, नो बॉल घोषित केला जातोय. आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता. पाहूया BA किंग ओव्हर आहे म्हटल्यानंतर पंचांचा इशारा येईपर्यंत मॅच सुरू असणार आहे. व्हाईट बॉल +1. यस, 4+ करावे लागतील, म्हणजे अजून 4 करावे लागतील, म्हणजे जरी मायनस झाले तर 4 मायनस होऊन तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. फुल टॉस आणि त्याचा समाचार घेतलाय आणि अमोल भोसले यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या मॅचला जिंकलं गेलेलं आहे एडी स्पोर्ट्स बंदर रोड या टीमने. अभिनंदन आणि चांगला संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या, परंतु विजय मात्र या ठिकाणी बंदर रोड टीमचा होतोय. विजय संघाचं अभिनंदन.